तर काम करत नाही। अपक्ष आमदार इथं निवडून जातोय आणि त्याला ऐकण्या आम्ही सहानुभूती दिल्या। कुठलीही कामं या आजपर्यंत सत्ताधाऱ्यांनी पण केली नाहीत आणि विरोधकांनी पण केली नाहीत। मग आम्ही मागं लागलं की आमच्या मागं लागायचं, कुठे 2-4 केसेस आमच्या मागं लावायच्या। पण सत्ताधारी आणि विरोधी गट ह्या दोघांनी एका खुर्चीसाठी भांडणं केली। इथं समोरच डबरा आहे, 4-5 लोक रोज संध्याकाळी एका दुसऱ्या पडतंयच। आम्ही जर कोण जर इथं उमेदवार आला तर आम्ही पहिलं सांगणार आमची पहिलं सही कामं करा तुम्ही, मगच आम्ही तुम्हाला मतदान देणार। नाही निवडणुका घेतल्या हुकुमशाही आलेली चांगली। जयसिंगपूरचा विकास हे डिजिटल बोर्डावरच दिसतोय, बाकी कुठे दिसत नाही। कुठं ऐकतात नाहीच की मतदान घेतलं की झालं, त्यांचं कामं झालं, परत फिरकतच नाहीत ना त्यांनी इकडं। हाय रस्ते आणि गटरी बिटरी सगळं व्यवस्थित करा, स्मारकपेटीचा विचार नंतर केला जाईल त्याचा। आपण सांगावं आणि त्याने ऐकावं हे आम्हाला पण पटत नाही। मी जयसिंगपूरचा किंवा भारताचा नागरिकच नाही, माझं मतदार यादीत नावच नाही। मतदान दिलं की आम्ही खरं तो नाही यायला पाहिजे नाही, तो कसं मतदान मागा येतो का नाही तसंच यायला पाहिजे। तुमच्या गल्लीत सोय आहे का नाही बघायला। आता मला मस्त भरपूर जणांचे फोन आल्यात, त्यांना सांगितले मी 2 तारखेला नंतर ठरवायचं आपण, 1 तारखेनंतर 2 तारखेला तुमचं मतदान आहे, 1 तारखेला ठरवलं जाईल। नगरसेवक स्वतःचा अर्ज भरण्यात व्यस्त आहेत आणि कुत्रे पकडण्यात व्यस्त आहेत। गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या नगरपंचायती नगरपरिषद निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्या आहेत आणि प्रत्येक नगरपंचायत मतदारसंघामध्ये आता मतदारांची किंवा नेत्यांची बांधणीला सुरुवात झालेली आहे। पण गेल्या 5 वर्षामध्ये जो प्रशासकीय कारभार होता, त्याचबरोबर जे गेल्या टायमाला जे निवडून आले होते त्यांनी कशा प्रकारे कारभार केला आहे, नेमका मतदारांच्या काय अपेक्षा आहेत, मतदारांना इच्छुक उमेदवार असतील यांच्याकडे नेमकं काय अपेक्षा आहेत जाणून घेण्यासाठी आपण सध्या मतदारसंघामध्ये फिरत आहोत। सध्या आपण जयसिंगपूर या मतदारसंघामध्ये आलो आहोत, तर येथील नेमकी परिस्थिती काय आपण जाणून घेण्यासाठी आलो आहोत। काही नागरिक आपल्यासोबत आहेत। तर जयसिंगपूर शहरामध्ये चालणारा जो कारभार आहे, एक तर नगरसेवक आहे की नाही घराकडे गेलेले होते, ज्यावेळेला बरखास्त केलेलं होतं न्यायालयाच्या आदेशानुसार, म्हणजे आहे की नाही आपल्या त्यांची मुदत संपलेली होती, ते घराकडे गेले होते। जे मुख्याधिकारी म्हणून प्रशासक म्हणून ज्या अधिकाऱ्यांना नेमणूक केलेली आहे त्या अधिकाऱ्यांचे आमदार खासदार किंवा आजी आणि माजी नगरसेवकांच्या बरोबर हेवे देवे आहेत। त्याच माणसाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी इलेक्शन लागत आहे। माननीय निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून या ठिकाणी दीपक शिंदे यांची ऐकण्या नेमणूक केलेली होती, त्या ठिकाणी दुसऱ्या ऐकण्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। मग या बाबतीत ऐकण्या आमचं मत असं आहे की नागरिकांच्या माध्यमातून आणि एक पक्षप्रमुख म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचं नेतृत्व आम्ही करणारी माणसं आहे। जे संविधान निर्माते असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पक्षाच्या कायद्याच्या नियमानुसार चालणं हे प्रशासनाची गरज आहे। ज्यावेळेला आम्ही आम्हाला बोलवून घेतलं होतं की सर्व पक्षीय लोकांच्यासाठी, तर आजी माजी नगरसेवकांचं इथं काय काम नाही त्या मिटिंगमध्ये। लक्षात आलं काय, पक्ष संघटना ज्या पक्षाचं 4 खासदार असतील आणि 6% मतदान असेल त्याला राष्ट्रीय पक्ष मानला जातो आहे, त्याची राष्ट्रीय निवडणूक आयोग मान्यता देत असते। तर त्याच्यानंतर निवडणूक आयोगाकडे या ठिकाणी नोंदणीकृत ऐकणं पक्ष असतात, त्या पक्षांचं हे जे ऐकणं फक्त इलेक्शनसाठी ऐकणं ज्या संघटना केलेल्या तयार आहेत त्या संघटनेचे प्रतिनिधित्व पाहिजेत। आजी माजी नगरसेवकाच्या माध्यमातून या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि प्रशासन अधिकाऱ्यांनी जो कारभार चालू केलेला होता तो कारभारसुद्धा ऐकणं चुकीचा झालेला आहे। या ठिकाणी सत्ता बदलली पाहिजे आणि या ठिकाणी अशा पद्धतीची भूमिका आहे की आत्तासुद्धा शासनानं जे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सगळी जबाबदारी आपल्या हातात घेऊन आपल्या पद्धतीनं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून काम करावं ही आमची अपेक्षा आहे। आणि या ठिकाणी जो नगरपालिकेच्या माध्यमातून जे आज प्रशासक म्हणजे विविध ऐकण्या बाबा कार्यक्रम योजनेचा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब उद्यान असेल, नवीन नगर परिषद असेल आणि प्लेविंग ब्लॉक आणि कॉन्क्रिटीकरण आणि हे भुयारी गटार, त्या भुयारी गटार या माध्यमातून संपूर्ण जयसिंगपूर शहराची वाट लागलेली आहे। नगरसेवकांचं काय कामच नव्हतं। शासन दरबारामध्ये माननीय मुख्याधिकारी मॅडमने त्या आवाज उठवायला पाहिजे होता, व्यवस्थित काम करायला पाहिजे होतं।
प्रशासक म्हणून प्रशासक आहे की नाही निवडणूक झाल्यानंतर आहे की नाही निवडून आलेल्या माणसांच्या माध्यमातून काम करत असेल असं संविधानात आहे की नाही लिहिलेलं नाही आहे. ज्या प्रशासनाची नेमणूक केलेली आहे त्या नेमणुकीच्या माध्यमातून संपूर्ण काम झालं पाहिजे. आम्ही विरोधकावरतीच आरोप करतो आहे असा संबंध नाही. शासन दरबारामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि भ्रष्टाचार न होता आज जयसिंगपूर शहरामध्ये संपूर्ण गल्लीबोळ उकरून टाकले. आम्ही एखादी काम जर सांगितलं तर काम करत नाही. अपक्ष आमदार इथं निवडून जातो आहे आणि त्याला ऐकणं आम्ही सहानुभूती दिल्या. आता जयसिंगपूर शहरामध्ये त्या अपक्ष आमदारांच्या माध्यमातून आघाडी स्थापन झालेली आहे. रिपब्लिकन पार्टी असेल, भाजप असेल, शिवसेना असेल, एकनाथ शिंदेंची, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांचे लोक असतील, त्या पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना त्यांनी एकही उमेदवारी दिलेली नाही. तर आता आम्ही स्वातंत्र्य लढवण्याची भूमिका आहे की नाही रिपब्लिकन पक्षानं ठरवलेलं आहे. नगराध्यक्षाचं पद आम्ही लढवणार आणि जे आमचे मागास आहे की नाही 3 मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आम्ही पक्ष आहे की नाही निवडणूक लढवणार अशी आहे की नाही आमची भूमिका आहे. आता ठाम आम्ही विजन घेऊन जाणार की लोकांच्या बाबतीमध्ये आर्थिक दुर्बल घटक, शोषित, दलित, पीडित या लोकांच्यासाठी आहे की नाही आमचा रिपब्लिकन पक्ष आहे की नाही सदैव आहे की नाही कामकाज करतच आलेला आहे. त्याबरोबर आहे की नाही आम्ही कोणती जात, धर्म किंवा इतर काही कुठला पंथ आम्ही बघत नाही आहे. आम्ही सुवर्ण किंवा दलित म्हणून आहे की नाही ही भूमिका आमच्याकडे दलितच म्हणून आहे की आमच्याकडे बघितलं जातं आहे. पण आम्ही दलित म्हणून आहे की नाही ते आहे की नाही ओपनवाल्याचं काम करायचं नाही किंवा इतरांचं काम करायचं नाही ही भूमिका न ठेवता जयसिंगपूर शहराचा आहे की नाही विकास चांगल्या पद्धतीचा झाला पाहिजे. लोकराजा छत्रपती शाहू महाराजांनी जयसिंग महाराजांच्या नावची आहे की नाही ही नगरी वसवलेली आहे. ह्या नगरीचा विकास लोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या विचारधारेच्या पुढं बाबासाहेब आंबेडकर गेले नाहीत. आमचा पक्ष पुढं जाणार नाही. ह्या गावचा विकास हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच करेल ह्या आहे की नाही त्या हिशोबाची आहे की नाही आमची भूमिका असणार आहे. कारण प्रत्येक ठिकाणी निव्वळ मक्तेदारी आमची हे समजणारा नव्हे, जनतेमध्ये जाऊन आम्ही आहे की नाही त्या लोकांची कामं करणार आणि शासनावरती दबाव टाकून जे रखडलेली कामं आहेत, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल, जागेचा प्रश्न असेल किंवा इतर काही गोष्टी आहेत की नाही जयसिंगपूर शहरात यायला असतील, ज्या जैन धर्माचे असतील किंवा बौद्ध धर्माचे असतील किंवा मुस्लिम धर्माचे असतील त्या सगळ्यांच्यावरती आहे की नाही हीच आमची रिपब्लिकन पक्षाची आहे की नाही भूमिका असणार. 2016ला सार्वत्रिक निवडणूक झाली. भाजप ताराणी आघाडी पक्षाचा नगराध्यक्ष म्हणून डॉक्टर नीता माने यांची हे लोक मतातून निवडून आले. पण सत्ताधारी आणि विरोधी गट ह्या दोघांनी एका खुर्चीसाठी भांडणं केलीत. खुर्चीची भांडणं 1 वर्ष चाललीत. त्यानंतर लोकांची कामं बऱ्या म्हणजे 99% कामं पेंडिंग आहेत. कुठलीही कामं या आजपर्यंत सत्ताधाऱ्यांनी पण केली नाहीत आणि विरोधकांनी पण केली नाहीत. गटारी करायची आहेत, भुयारी गटाराचा विषय असू दे, रस्ता त्योच केला आहे, परत उकरलीत, परत रस्ते. आमच्या प्रभाग क्रमांक 1मध्ये तर 2016मध्ये निवडून आलेले शिटा अद्यापही कमीत कमी गिनीज बुकमध्ये नोंद व्हावी एवढी त्यांची संख्या प्रभागात आहे. म्हणजे फेरी महिन्यातून 2 महिन्यातून 1 फेरी मारणं गरजेचं होतं, लोकांच्या संवाद साधणं गरजेचं होतं. पण या 9 वर्षाच्या कालखंडात फक्त 4 वेळा त्यांची फेरी प्रभागामध्ये आल्यात आणि कोणतीच कामं प्रभाग क्रमांक 1मध्ये झालेली नाहीत, भले ते सत्ताधारी असू दे किंवा विरोधी पक्ष असू दे. आता एक तुम्ही मतदार आहात, तुम्हाला नेमकी काय अपेक्षा असलं उमेदवाराकडून ज्यात मतदान करणार? जास्तीत जास्त लोकांची समस्या जे स्थानिक पातळीवर छोटी छोटी कामं असतात ती सत्ताधारी असू दे, विरोधी पक्ष असू दे किंवा अपक्ष उमेदवार असतील त्याने तात्काळ जनतेकडे लक्ष द्यावे. 2 वर्ष लॉकडाऊनचा कालखंड झाला, कुठल्याही नेत्याने कुठल्याही गोरगरीब जनतेकडे लक्ष दिलं नाही. अद्यापही लोकांचं बोगस मतदान इथं झालेलं आहे, दुबार मतदार आहे, भरपूर समस्या आहेत. नगरसेवक स्वतःचा अर्ज भरण्यात व्यस्त आहेत आणि कुत्रे पकडण्यात व्यस्त आहेत. सर्वत्र म्हणजे रस्ता, पाणी, गटर, या कचरा उठाव या सर्वजण म्हणजे सर्वत्र ज्या समस्या जाणवतात अशा याला प्रमुख कुठल्या समस्या सध्या जयसिंगपूरकरांना तर भेडसावत आहेत? जयसिंगपुरातल्या मुख्य समस्या होत्या ते अन्न व मूलभूत ज्या गरजा आहेत. जास्तीत जास्त सामान्य लोक नगरसेवकाकडून अपेक्षा करतात की आम्हाला चांगले रस्ते, चांगल्या गटारी, रोगराईचं प्रमाण, वेळेवर कचरा उठवायला पाहिजे. ह्या विषयावर कुठलाही नगरसेवक अद्यापर्यंत ठोस निर्णय नाही आणि कुठल्याही पक्षाकडून अद्यापही जाहीर करण्यात आलं नाही की आम्ही स्मार्ट सिटी करतो म्हणून. काहीच नाही, फक्त बोगसगिरी चालू आहे सगळ्या विषयात.
म्हणजे आता निवडणुका कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासकीय कारभाराला या प्रशासकीय कारभारामध्ये काय म्हणजे जयसिंगपूरचा विकास काय झाला? जयसिंगपूरचा विकास हे डिजिटल बोर्डावरच दिसतोय, बाकी कुठे दिसत नाही. असं नेमकं तुम्हाला काय वाटते नेमकं की काहीच काम केलं नाही असं? काम जर सत्ताधाऱ्यांनी कामं केली असतील तर बिनविरोध नगराध्यक्षपद होणार एवढे 100% सांगतो. जर जनतेनं ठरवलं की खरोखरच जनतेची ह्यांनी कामं केली असतील तर इलेक्शन घ्यायची काही गरज नाही, बिनविरोधच नगराध्यक्ष होतोय. वातावरणाने जिल्हा म्हणजे नगर परिषदेच्या अनुषंगाने सध्या पॅनल किंवा जे काय बिनविरोधची तुम्ही म्हणताय तशा प्रकारे काय प्रयत्न चालू आहेत का? 100% पैशाचं, आर्थिक, सामाजिक साम दाम दंडभेद ह्याचं राजकारण 100% होणार आहे. पण फक्त मतदारांना एवढंच आव्हान आहे, कुठल्याही आमिषास बळी पडता न कामा जनतेसाठी आणि आपल्या जो कोणी विकास करेल त्याच्यासाठी मतदान करावं. भले ते चांगला असू दे, गरिबाचा असू दे, तळमळीचा असू दे किंवा चळवळीचा कार्यकर्ता असू दे, त्याला कसं निवडून आणता येईल आणि आमचा विचाराचा कसा नगरसेवक होईल ह्याच्याकडे जनतेनं बघावे एवढेच जनतेकडून अपेक्षा आहे. उमेदवारांना काय अपेक्षा आहेत? उमेदवारांना फक्त जनतेची जी व्यवस्थित कामं करावं, नाहीतर एकदा निवडून आल्यानंतर 4-5 वर्षातनं एक फेरी मारू नये. कंटिन्यू लोकांच्या जनसामान्यात लोकांची कामं करावी, प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे एवढीच नगरसेवकाकडून अपेक्षा आहे. आरोग्य व्यवस्था कशी आहे जयसिंगपूरची? आरोग्य व्यवस्था आता मी म्हणण्यापेक्षा तुम्ही स्वतः त्याची पाहणी केलं तर बरं होईल. बऱ्याच प्रभागामध्ये घाणीचं साम्राज्य आहे, कचरा उठाव होत नाही, पाणी वेळेवर येत नाही, पाण्याचा अद्यापही टायमिंग नाही. आमच्याच प्रभाग क्रमांक 1मध्ये कधी 6लाच पाणी येते, कधी रात्री 8लाच येते, कधी 2लाच येते, अशी परिस्थिती आहे. कचरा घंटागाडी आत्ता इलेक्शन लागल्या म्हणून कंटिन्यू चालू आहे, नाही ह्याच्या पहिला घंटागाडी येतच नव्हती. ह्यामध्ये असं विचार केलं तर पक्षाचं कुठलाच गट इथं वाटत नाही, पण जो 100% काम करणार आहे जनतेतल्या मनात जो असेल, भले ते भाजप असू दे किंवा काँग्रेस पक्षाचा असू दे किंवा इतर कुठल्याही पक्षाचा असू दे, फक्त जो प्रामाणिकपणे काम करते त्याला जयसिंगपूर वासीय नक्कीच त्याला निवडून देतात. फक्त विषय काय, पक्षाचं राजकारण समीकरण इथं चालत नाही. शाहू महाराजांची नगरी, शाहू विचारांची नगरी आहे, त्यामुळे त्या विचारालाच धरून इथं सगळं राजकारण होत असते. जयसिंगपूरमधील एका मतदारसंघामध्ये आपण एका वॉर्डमध्ये आलो आहोत. या ठिकाणी काही लोक आहेत जे निवांतपैकी या ठिकाणी बसलेले जुने जाणती लोक आहेत. जरा काय सांगाल, जयसिंगपूरच्या निवडणुका होऊन अनेक वर्ष झालीत, आता नेमकं निवडणुका आल्या तर काय अपेक्षा आहे तुम्हाला? ते रस्ताच की रस्ता व्हायला पाहिजे. मग गेल्या ज्या प्रशासकीय कारभार होता त्याच्यात ते काही रस्ता उकरलेच होते, रस्ता पण म्हणजे झाला नाही. हे सगळं रस्ता कचरा बघा ते भरत नाहीत, काय नाहीत, भरत नाहीत काय नाहीत, तसं पडतंय. आणि कुठल्या समस्या तुमच्या ऐकत गटर नाही तर कुत्री झाले म्हणून कुत्री पण पकडत नाहीत, काय नाही. मग जे जुने नगरसेवक ते काय केलं नाहीत, काय केलं नाहीत, काय नाही काय कोण आले नाहीत भेटायला. मग आता काय, आता निवडणुकीला तर मतदान मागायचं येतील तर काय सांगणार त्यांना? मग आता काय सांगायचं, रस्ताच करायचं की रस्ता किंवा हे एवढं सांगायचं, बाकी काय आहे. आता आरोग्याची सेवा कशी? होय, आरोग्याची चांगली सेवा. जयसिंगपूर नगर परिषदेमध्ये कोणकोणत्या असुविधा अजून आहेत, कोणत्याही सुविधा आहेत ज्यातून पूर्तता झालेली नाही. कारण जो रिक्षावाला व्यवसाय असतो जयसिंगपूर पूर्ण वॉर्डमध्ये करत असतो, नेमक्या कोणत्या समस्यांना ज्यातल्या नागरिकांना रिक्षा व्यावसायिकांना तोंड द्यावं लागतं हे जाणून घेण्यासाठी आपण सोबत काही रिक्षा व्यावसायिक आपल्यासोबत आहेत. दादा नेमकं काय सांगा, जयसिंगपूर जे बघितलं जवळचा विकास बघितला तर त्या रस्ते पाणी गटर्स वगैरे काय सांगा? रस्त्याचे सगळे प्रॉब्लेम आहेत, ट्रॉफिक जाम होतं आहे चौकात, तारेवरची कसरत आहे गाड्या चालवायला रिक्षावाल्यांना. संध्याकाळी जवळजवळ 5 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत ट्रॉफिकचा सगळा त्रास असतो आहे. सकाळी 8 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत ट्रॉफिकचा त्रास आहेच मेन रस्त्याला. आता आपल्या मागं बघितलं तर या ठिकाणी बसस्टॉप मोठा आहे, बसेस येतात, यात सिग्नल कोणते? प्रत्येक वेळेला रिक्षावाल्याला तिथं थांबून तिथं सगळं समस्या हे करायला लागते. प्रशासन ट्रॅफिक पोलीस असून काही उपयोग नाही आहे तिथं चौकात. प्रशासन याच्यावर लक्ष देत अजिबात नाही. आता इथं समोरच डबरा आहे, 4-5 लोक रोज संध्याकाळी एका दुसरं दुकानात पडतंयच. PWD बघत नाही, काय नाही. परवा केले सगळं झालं, काय उपयोग झाला नाही त्याचा. बघा ते डबरे तिथं कॅमेरा लावा तिथं. आता या रस्त्यावर चालत तुम्ही रिक्षा व्यवसाय काय, तुम्ही पूर्ण जयसिंगपूर शहरामध्ये फिरत असताय, लोकांना नेमका कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं? रस्त्याचं आहेत, बदचारी लोकांनी आहेत, सगळ्या भरपूर प्रॉब्लेम आहे. कचरा उठाव, पाणी वगैरे गटर व्यवस्थित आहे तिथं काय? ते पण आहेच की, आहेच, सगळंच चालू आहे. येईल तसं दिवाळ टाकायलाच चालू आहे, बाकी काय नाही. प्रशासन काय लक्षच देत नाही आमच्याकडं.
गेले म्हणजे ज्यावेळी निवडणुका झाल्या त्यावेळी नगर जे तुमचे हे होते त्यांनी काही लक्ष दिले नगराध्यक्षांनी त्यावेळी? काय नाही, कोण काय नाही, नुसतं फक्त 5 वर्ष ढकलायचं, विषय ढकलायचं हेच चाललंय, बाकी काही नाही. आम्ही आश्वासनावर सगळं चाललंय. हेच आहे 10% विकास आहे, 90% त्यांचा नगरसेवकांचा किंवा निवडून येणाऱ्या प्रतिनिधींचा विकास आहे. जनतेचा इथे मूलभूत गरजेचा काही सुद्धा विकास नाही. मग याबद्दल जनता प्रशासनाकडे दाद मागते की नाही? मागते की काय उपयोग आहे? मग आम्ही मागं लागलं की आमच्या मागं लागायचं, कुठे 2-4 केसेस आमच्या मागं लावायच्या, चालेल की. तुम्ही एक रिक्षा व्यवसाय आहे का? हां, व्यवसाय काय आम्ही आमच्या टाकावायचं. आता तुमच्या समोर एक गार्डन आहे, हां, काय उपयोग नाही. ते काय गार्डन नसतं नावाला आहे, त्याचा विकास काय नाही. लक्ष कोण देत नाही त्याच्याकडे? सांगते की 4 कोटी जाहीर केले, 5 कोटी जाहीर केले, काय कुठे ती कोटीची काय कोटी जाहीर केलं, मग आले का नाही आले? आले काय नाही आले ते प्रशासनाला माहिती. आता निवडणूक लागले, नेमकं काय तुमच्या अपेक्षा काय? नाही, निवडणुका घेतल्या हुकुमशाही आलेली चांगली, हुकुमशाही चांगली. का असं काय वाटतं? हो, तसंच वाटतं माझ्या मते. तर आपण मत देतो, या मताला काय आम्ही मी जयशिंगपूरचा किंवा भारताचा नागरिकच नाही, माझं मतदार यादीत नावच नाही. मतदार यादीचं नाव नाव. नाही. जो मतदार यादीतला घोळ आहे हां. तो खरा आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? होय, खरं आहे. अहो, तुम्हाला जे मतदार यादीला जे मतदार यादी फायनल करणारे अधिकारी असे कुठल्याही डिपार्टमेंटचे असू दे, तुम्हाला जर खाली दिलेली कागद बघून जर तुम्हाला नावं व्यवस्थित क्लिअर करायला येत नाही, हाय ती परत करप्शनच नावं तुमचं मतदार यादीला येतात, मग तुमचा उपयोग काय? 50 आणि 60 हजार पगार देऊन तिथं व्यक्ती बसून काय उपयोग आहे? तुमचं मतदार यादीत नाव नाही म्हणजे तुम्ही चेक केलं की मतदार यादीत नावच नाही. नाव कसं? आता नाव तुमचं समजा कदम आडनाव आहे, तर नाव कसं आलं पाहिजे? कदम म्हणून, कदम. बरोबर आहे. हां, काय कांबळे आलं पाहिजे तिथं नाव? नाही, हां, कदमच यायला पाहिजे का नको? मग करप्शन जर करून दिलं तुम्हाला हे अपडेट करून, तर परत नाव आणि आहे तेच येते म्हटलं, मग तुमचं काय उपयोग आहे? मग तुम्ही मतदाराच्या हक्कासाठी तुला काय मागणी केली? कशाला करायचं मतदान? सरकारनं गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं नाटो लास्ट पर्याय, त्याला मारायचं नाही का मग? होय. मग आता जरी नगरसेवक आता आले तर कशा प्रकारे नगरसेवक असावा काय सांगू शकत नाही. कसा असावा सांगू शकत अपेक्षा तुमच्या नाही. अपेक्षा तर नाही. म्हणजे असं का नेमकं अपेक्षा भंग का झालं? अहो, ज्या कोणी असून दे, मी स्वतः जरी नगरसेवक बदल जर राहिलो, नागरिकांनी माझ्याकडे मी मतदान मागायला गेलं काय सांगणार आहे? मला काय विचारणार आहे त्यांनी? हां, आम्हाला या सुविधा द्या. मी देऊ शकत नाही तर मग कशाला राहायचं नगरसेवक पदाला? आपण सुविधा देऊ शकत नाही असं म्हणायचं आहे. होय. आणि आता जे विधानसभा निवडणूक झाली, लोकसभा झाली, तुम्ही कुठलीही इलेक्शन असू दे, हुकुमशाही आलेली चांगली. त्याने जे बोललं त्या ह्याच्यावरच आहे. पण आता कसं आहे सांगू काय तुम्हाला, प्रत्येकाच्या मताशी आम्ही काय सहमत नाही आहे. पण सध्या हे आपलं लोकशाही, आपल्या देशाची लोकशाहीवर आहे. सध्या आपण मत करतोय. लोकशाही तुमच्यापुरता अंमलात येते. हो, सर्वसामान्य जनतेचा तुम्ही काय कधी विचारच करत नाही, तर मग त्याचा काय विचार करायची काय गरज काय पडते? तरी तुम्हाला जयसिंगपूरचे नागरिक आहात, तुम्हाला काय अपेक्षा आहे? जयसिंगपूरला काय विकास झाला पाहिजे? एक तर मोठी बाजारपेठ आहे, स्मार्ट सिटीसारख्या घोषणा केल्या जातात, मग त्या पूर्ण केल्या जातात. नेमकं काय पुढे कागदावरच आहे होते सगळं, प्रत्यक्षात कुठं दाखवून द्या की मला. स्मार्ट सिटी झाली पाहिजे असं मला वाटतंय का? कुठं जयसिंगपूर अहो हाय, हे रस्ते आणि गटरी बिटरी सगळं व्यवस्थित करा. स्मार्ट सिटीचा विचार नंतर केला जाईल. त्याचा जे कोण पदावर येतील काय करतील ते त्यांनी प्रशासन ठरवलं की त्याला. आमच्या मनात मस्त भरपूर आहेत, पण आम्ही काय तिथं पण पोचू शकत नाही ना. तुम्ही आमच्या मताद्वारे तर तुम्ही सांगू शकता तुमच्या मनात काय नेमकं काय झालं पाहिजे? बाजारपेठ सुधारली पाहिजे, तुम्ही व्यवसाय सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत, सगळं मान्य आहे, पण करतच नाहीत. आणि कोण काय त्याचा काय उगाच आम्ही वाळं गोराळ करण्यात काय अर्थ नाही आहे ना. आता निवडणुका लागलेत, मतदान करायच्या वेळेला काय होतं? मतदान करणार नाही. आता मला मस्त भरपूर जणांचे फोन आल्यात, त्यांना सांगितले मी 2 तारखेला नंतर ठरवायचं आपण. 1 तारखेनंतर 2 तारखेला तुमचं मतदान आहे, 1 तारखेला ठरवलं जाईल कोणाला काय करायचं काय नाही. मतदान करणार विकासाच्या याच्यावर करणार पक्षाच्या ते त्यावेळेला विकास जर होत असेल तर त्याचा विचार केला जाईल. नाही विकास झाला तर नोटा मारायचं आणि बाजूला व्हायचं, काय विषय नाही आहे. पहिला ते तुम्ही जे काय मागण्या तुमच्या आहेत का नाही, जनतेच्या ज्या मागण्या आहेत त्या पहिला पूर्ण करा, त्याच्यानंतर तुमचा विचार केला जाईल. म्हणजे जनतेचे एक सर्वसामान्य एक जनता म्हणून तुमच्या काय मागणी आहे? रस्ते बिस्ते सगळे व्यवस्थित करा. 24 तास पाणी देतो, हे देतो, हे सगळी तुमची आश्वासनं सगळी झाली की आता किती दिवस सण करायची माणसानं? तुमचं 24 तास पाणी नको आहे ते तर व्यवस्थित 1 तास सोडा. गेल्या जयसिंगपूरमध्ये ज्या निवडणूक झाल्या होत्या त्यावेळी जे नगरसेवक निवडून आले त्यांनी कारभार चांगल्या बऱ्यापैकी केला होता.
कारण आम्हीच जयसिंगपुरात 3 वर्ष राहायला होतो, त्यामुळं त्यामुळं काय आम्ही त्याच्यावर काय बोलू शकत नाही. फक्त आम्ही धंदा करतो आणि घरी जातो. आम्ही कशाला काय विचार करतो. प्रशासनाचा कारभार आहे आता, म्हणजे निवडणुकीचा कार्यकाळ संपला त्यानंतर प्रशासनाच्या कारभारामध्ये काही सुविधा किंवा काय झालं जयसिंगपुरात? काहीच नाही. सगळे होते ते रस्ते सोडून उकरून टाकलेत. सुविधेसाठी केलाय बरोबर आहे, मग त्याचं ती मलमपट्टी कोण करायची? रिक्षावाल्याने करायची का? आज धंदा होतोय 200, 250, 300, 400 रुपये. मिस्त्रीकडे आठवड्याला 1000 रुपये घालायची पडी येते आम्हाला गाड्यासनी. ह्या टायरी बघा आमच्या गाडीच्या, कॅमेरा मारा पाहिजे सर, काय अडचण नाही. 6 महिने झाले टायरी घालून, ही परिस्थिती झाल्या गाड्यांची. ज्या प्रभागात राहताय तुम्ही त्या ठिकाणी तरी सुविधा म्हणजे पाण्याची असेल, गटरस असतील, कचऱ्याचा उठाव होतोय का? कचरा बिचरा त्यांचा आहे बघा, ते आता काय कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, ती कामं होत्यात, त्याचा काही विषय नाही आहे. त्याच्याबद्दल आम्ही काही बोलू शकत नाही. कारण कसं असतंय, कचरा उचलायला असतं त्यावेळेला आम्ही तिथं नसतोय. आम्ही गेल्यावर ते सफाई असते, त्यामुळं आम्हाला ते काय क्लिअरच वाटणार आहे. हो, आरोग्याची सुविधा कशी आहे? आरोग्याच्या सुविधा काय आहेत की? डॉक्टर्स येतात, शासकीय डॉक्टर्स किंवा कोणी कोणाकडे जात नाही, कोणाकडे येत नाही आहे. आम्हीच प्रायव्हेटमध्ये जायचं, दाखवायचं, यायचं. शासकीय दवाखाना प्रायव्हेटमध्ये का? शासकीय दवाखाना असताना प्रायव्हेटमध्ये का जातात? शासकीय फक्त कागदावरच आहे. हो, जनमानसांच्यापर्यंत ती पोचायला पाहिजेत ना. आज भरपूर ठिकाणी आम्ही बघतोय की फिरते दवाखाने इकडं तिकडं सगळं चालू आहे. इथं जयसिंगपुरात मी 35 वर्षाचा धंदा करतोय, असं कवा मी बघितलेलं नाही आहे की बाबा इथं फिरती गाडी आल्या, हे केलं ते केलं. त्या कोरोना काळात तेवढं लस द्यायला तेवढं गल्लीबोळात गाड्या लावून तुम्ही केला असं, त्याच्या पलीकडे काय झालेलं नाही आहे. आता समजा जर इथं जर एखादा म्हणजे गोरगरीब जर एखादा पेशंट असेल तर त्याने कुठं जायचं नेमकं? जर गोरगरीब पेशंट असेल तर तो या सिव्हिल हॉस्पिटल चांगली आरोग्य सेवा इथं मिळत नाही त्या लेवलच्या. नाही आहे की, दवाखाना आहे की, पण कसं असते सांग काय, ह्याने इथं गेलं की चांगली सिव्हिलला जावा, दुसरं काही नाही. पाहिलं तर जयसिंगपूर खूप मोठा आहे आणि मी सांगली कोल्हापूरला जोडणार रस्ता असल्यामुळे ट्रॉफिकची समस्या खूप मोठी आहे, भरपूर आहे. काय सांगाल त्या कसं सिग्नलची काय सुविधा दिसते का, आहे का जयसिंगपूर? सिग्नल होते ते मी काढले की, काढूनच टाकले. अपघाताचं प्रमाण वाढले का त्याच्यामध्ये? भरपूर आहे. तुम्ही एक रिक्षा झाला काय, तुम्ही सर्व फिरत असता, मग काय समस्या जाणवते नेमक्या? रोज एका दुसरा अपघात आहेच की, कुठं कमी आहे. आता तुम्ही खरोखर तिथं समोर कॅमेरा पाडून बघा, त्या डबरे दाखवा त्यांना. PWDला 2-3 वेळा गेले की त्यांनी ते कोल्हापूरच्या साहेबाचा नंबर देतात. ऑफिस जयसिंगपुरात, नंबर साहेबाचा कोल्हापूरचा. ते फोटो काढून त्यांनाच नेहमी पाठवायचं, मग त्यांनी येऊन मग त्यांनी तिथनं खाली पाठवणार की मग हे करून घ्या. जयसिंगपूरला अनेक पर्यटक किंवा अनेक बाहेर लोक देखील व्यापारासाठी बाजाराकडे इथे येत असतात. ते रस्त्यावरचे रिक्षा झालं काय, तुम्हाला काय प्रतिक्रिया का देतात ते? म्हणतात की काय रस्ते आहेत काय आहेत, बोलतात की काय असंच चाललं म्हणून सांगतो आम्ही, ढकलतो आम्ही, कशाला काय त्यांना उत्तर द्यायचं. शेवटी गावाचं नाव आम्ही तर खराब करू शकत नाही, लोक करतील ते आम्हाला पण सहन होत नाही. आपण जयसिंगपूरमधील वॉर्ड क्रमांक 1मध्ये आलो आहोत. या ठिकाणी काही महिला आहेत ज्या आपल्यासोबत आहेत. सध्या त्यांना विचारू नेमका कोणत्या समस्यांना सामोरं जाते. मावशी काय सांगाल, जयसिंगपूरची जी अवस्था सध्या बघितलं तर नेमकं कोणत्या त्रासाला तुम्हाला सहन करावं लागते, काय परिस्थिती सध्याची काय नाही दादा, इथं गटरी काढतात पण ते वेळेच्यावर भरून नेत नाहीत. इथं रस्ता नाही, पाणी वेळेवर सोडत नाहीत. पाण्याचं एक फिक्स काही टायमिंग नाही, कधी 8ला सोडतात, कधी 2ला सोडतात. आम्हाला कामाला जायला लागते, मुलांना शाळेत त्यांना सोडायला जायला लागते. पाणी सोडा तुम्ही, पण टाईम टू टाईम सोडा, एकच कुठलं तर टायमिंग ठेवा. आणि गटरी जी काढतात ते काढल्यानंतर 2-2 महिने नेत नाहीत त्यांनी, तसंच पडून राहते. मच्छर चावतात, त्याच्यावर चिलटं बसतात. ते आमचे लहान मुलं आहेत, त्या मुलांना त्यांना त्रास होतो आहे. दारातोंडी तसं ते ढीक पडून राहते. मग ते तुम्ही काढा, पण वेळेच्यावर न्या, औषध फवारणी करा, स्वच्छता ठेवा. घंटा गाडी तर 8-8, 15-15 दिवस येत नाही. कचरा नेऊन लांब दुसरीकडे टाकायला लागते. ते मोठं झाड लावून ठेवले, ते झाडामुळे भरपूर त्रास व्हायला आम्हाला. मग या तुम्ही त्याच्या समस्या आहेत या कोणाला तुम्ही सांगितलं नाही? सांगितलं, प्रत्येक वेळेस सांगितले. मी तर अक्षरशः आम्ही 3-4 मिळून आम्ही नगरपालिकेत जाऊन सुद्धा अर्ज करून आले. MSCBमध्ये सांगितले, पण त्यांनी काही लक्ष देत नाहीत. चाल दखल करायला त्यांनी सोडून द्यायला, त्यांनी काही लक्ष देणार. करतो असंच म्हणतात आणि काही प्रयत्न करत नाहीत. मग या प्रश्न त्यांनी सोडवायला पाहिजे. या ठिकाणी जे शौचालय सार्वजनिक शौचालय किंवा प्रत्येक वैयक्तिक अशी शौचालय आहेत? सार्वजनिक पण आहेत आणि प्रत्येकांचे वैयक्तिक पण आहेत. पण ते सार्वजनिक आहेत त्यात पाणी नाही, काय नाही, दरवाजा नाहीत. मुली लेडीज त्यांनी जातात तिथं भरपूर. ते व्यवस्थित त्यांनी करून घ्यायला पाहिजे. पाण्याची सोय, दरवाजा त्यांनी करायला पाहिजे. स्वच्छता तिथं पण राखायला पाहिजे. ते धुवायला त्यांनी पण यायला पाहिजे नगरपालिकेच्या गाड्यातून. ते काहीच नाही.
सफाई कर्मचारी आहेत का नगरपालिका? कधी येतात कधी नाही असं आहे, पण असं बोलवल्याशिवाय येत नाही. फोन केल्यानंतर येतात ते. पुढे नेमक्या आणखी काय समस्या आहे तर तुम्ही ज्या काय राहता इतक्या वर्ष इथं सुविधा झाल्यात का नाही? नाही काहीच नाही काही उकरून ठेवले ढिगभर सगळं. मग तुम्ही उकरतेला सांगितलं गाड्या पंचर व्हायला सगळ्या. तुम्ही सांगितलं त्याला भर म्हणून सांगितलं ऐकणच नाहीत कोण. ऐकत नाही. मग आता मतदान मागायला तरी कोणतरी येतील ना? येतील की. मग काय सांगणार? आम्ही जागा सरळ करा डांबरी करा मग देतो मतदान. डांबरी करा मग मतदान देतो. बाकी पाण्याची व्यवस्था कशी आहे? पाण्याचं काय टायमिंग काय नाही, 2ला येते 3ला येते. किती वेळ असते पाणी? असते अर्धा 1.5 तास. म्हणजे पूर्वी इतकं पाणी असते? गटार काढल्यानंतर म्हणजे फोन केल्यानंतर गटार काढायला येतात. तोपर्यंत कोणी येत नाही? तोपर्यंत कोण येत नाही. आणि आता इथं जर स्वच्छता वेळी गटारात तुंबलेले आहेत तर औषध मारायला कोण येते का? कोणच नाही, कोणच येत नाही. औषध मारावी येत नाही आणि बघावी येत नाही तिकडं. हां, न्यायला बी येत नाहीत काढल्यानंतर. मग काय करायचं त्याला? लाईटची बी सोय नाही. हाय ते लाईट ते डाम तिथं ते त्याला बल हाय करते लावायला बी येत नाहीत आणि बघायला बी येत नाही. मग गेल्या वेळच्या नगरसेवक निवडून दिलं तो कधी फिरकलाय का? तो बी फिरत नाही. तो इकडे येतच नाही तर तो येत नाही. नाहीच येत. तुम्ही तिकडे जायचं ना? कशाला जावं त्याच्याकडे आम्ही? का तो मतदान दिलं ना? तो मतदान दिलं की आम्ही खरं तो नाही यायला पाहिजे नाही. तो कसं मतदान मागा येतो का नाही तसंच यायला पाहिजे. तुमच्या गल्लीत सोय आहे का नाही बघायला. परत ह्या वर्षी पण येणार की? मग तू ह्या वर्षी येऊ दे की मग तेव्हा बी सांगायचंच ना त्याला. काय सांगणार यावेळी आल्यावर? दरवेळ सांगतोच की आम्ही. ऐकतच नाहीत त्यांनी. काय करायचं आता काही डेंजरस परिस्थिती आहे, काय सांगायचं आता त्यांना. आता त्यांनी आलं की आता सांगणार की आता हे आम्हाला रोड बीड आणि लाईटिंग बिटिंग हे सगळं सोय पाहिजे म्हणून. आता तुमचं आता तर ऐकलं असं वाटतंय का? कुठं ऐकतात नाहीच की. मतदान घेतलं की झालं, त्यांचं कामं झालं. परत फिरकतच नाहीत ना त्यांनी इकडं. काय आणि पाणी आरोग्य व्यवस्था कशी आहे इथली? काय बरोबरच नाही. फोन केलं तरच येतात आणि ते पण असं दाद घेतच नाहीत आले तर. सरकार दवाखाना असेल तर डॉक्टर वेळेच्या भेटतात? डॉक्टर तर येतच नाहीत. डॉक्टर नाही कोणच येत नाही तिकडे, फिरकतच नाहीत. सरकार दवाखाना आहे का चांगला? आम्ही सरकार दवाखान्याला जातच नाही. काय पण आम्ही जात नाही कधी तिकडे गेलो. चांगला आहे का नाही? हाय डॉक्टर असतात का? असतात. पण ह्या गल्लीत या बोळात काय सोय नाही बघा. ह्या बोळात सगळी सोय करायला पाहिजे. रस्ता चांगला करायला पाहिजे, घरटी चांगलं करायला पाहिजे. डाम लावलाय पण त्याला अजून बंद जोडलेलं नाही. आणि पाणी टायमात पाहिजे, स्वच्छता पाहिजे. गटरी जरी काढली तर त्यांनी 2 दिवसानं तर भरून न्यायला पाहिजे. 2-2, 3-3 महिने नेत नाहीत. औषध फवारणी करत नाहीत. अक्षरशः डासात दुपारचं आम्हाला बसू देत नाहीत. लहान मुलं खेळतात, वयस्कर म्हातारे आहेत, सगळी दाराघरात खेळतात. पण इथं स्वच्छता काही नाही बघा. सगळं अस्वच्छता आहे. आणि इथं कोण लक्ष देत नाही, काही दाद घेत नाहीत, काही नाही. लोटायला येत नाही तिकडं. तिकडची बाजू इकडची बाजू लोटतात त्यांनी. हे आमचं बोळच लोटायला येत नाही. हां. आता जर उमेदवार आला तर नेमकं त्याला काय सांगा? आम्ही जर कोण जर इथं उमेदवार आला तर आम्ही पहिलं सांगणार आमची पहिले सगळी कामं करा तुम्ही, मगच आम्ही तुम्हाला मतदान देणार. कारण लय वर्ष झाल्याची पेंडिंग कामं आहेत. ह्याच्याकडे लक्ष देत नाही, काय नाही. आम्ही सगळ्या महिला मिळून सांगून दमले. आता ऐकली तर ठीक, नाही ऐकली तर मग. खरं आता लाडक्या बहिणी आहे तुम्ही, जर तुमचा लाडक्या भाऊ जर सांगितलं मतदान द्या तर देणार का? तसं लाडक्या भावाला तसं त्यांनी सांगितलं म्हटलं भावानी तसं द्यायलाच पाहिजे सोडा. पण ही सुधारणा तर व्हायला पाहिजे हो दादा. ही सगळी सुधारणा व्हायला पाहिजे, प्रगती व्हायला पाहिजे. ह्या बोळात बिलकुल कोणाचं लक्ष नाही. हे बोळ माझं लग्न होऊन आता 16 वर्ष झालं. 16 वर्षात ही सुधारणा झाली अजिबात नाही. सुधारणा झालेलीच नाही. ह्या बोळात तर झालेली नाही बघा. बाकी कुठं असेल ते माहिती नाही मला, पण ह्या बोळात तर काही सुधारणा झालेली नाही. जाते की सगळीकडे हाय की व्यवस्थित, पण या बोळात काही सुधारणा नाही बघा. इथं व्हायला पाहिजे बघा सुधारणा. मतदान दिलं नव्हतं वाटतं बहुतेक. दिलं की मतदान, मत मागायला येतात दारापर्यंत आम्ही देतेच की, पण त्यांनी येऊन बघायला पाहिजे. काम करण्यात काय माहिती का करत नाहीत. मग तुम्ही वारंवार त्यांची भेट सांगते की आम्ही प्रत्येक वेळेस महिला त्यांना सगळं सांगते, भेटते सगळ्यांना, पण इथं काय लक्ष देत नाहीत बघा. काही करत नाही, सुधारणा करणार. आम्हाला सुधारणा पाहिजे, स्वच्छता पाहिजे. मावशी रस्त्याची परिस्थिती कशी आहे आता? मी जर इथून बैठलं रस्ता खूप खराब आहे. होय, रस्ता खूप खराबच आहे. आम्ही पण सांगितलं करते आता लगेच काम होणार नाही म्हणून सांगतात. त्यात झाडाची एक तक्रार केली, ती झाडं पण तोडायला आलेली नाही आहेत. नाही त्रास होतोय इथं सगळ्यांनाच. खरं तर त्रास होतोय, खरं सांगायचं कोणाला, सांगून पण ऐकत नाही. पावसाळ्याची परिस्थिती काय असते? पावसात मग हे चिखलच की मसळ. होय, चिखल सगळं हे घसरगुंडी झाले की आता सगळे असं बाधच झालेत की रस्त्यातील. हीच परिस्थिती आहे. होय, मग आता तिथे ते झाडाचं पण 2-3 वेळा जाऊन सांगितले, त्याने काय ऐकणं झाल्यात. मग हे गटारीचं पण सांगतोय, ते बी आमचं मालक फोन केली तर मग गटार काढायला येतात ते.
नाही तर गटर काढाय पण कोणीकडे 3-3 महिने 4-4 महिने फिरकत नाही. आणि काढलेले गटर उचलत नाही. काढलेले गटर मग 8 दिवस ते असं पडते की मी 8-10 दिवस 15 दिवस आणि परत जाते मग आणि परत ते गटरीत जाते. हे अशीच बोंब आहे इथं. वार्ड अधिकारी नगरपालिकेचा कोण जास्त इकडे फिरकत नाही. कोण जास्त फिरकत नाही. आता मतदानच्या टायमाला जरा येतात इकडं. तेव्हा काय हाय अशीच होती की शांत सगळी अशीच होती, शांतच होती, काय नाही सोडा त्यात. खरं हे असं जरा हाय त्रास. खरं ते कोण आता त्याने सांगायला म्हटलं एवढी माणसं तर त्याने ऐकावं जरा करावं हीच विनंती आहे आम्हाला त्यांची. जरा स्वच्छता ठेवावं, गटर काढावं, वेळेच्या वेळेस झाडं बिडं इकट करावं, लहान मुलं खेळतात, समाज मंदिर जरा स्वच्छ करावं, तिकडं पण जरा लक्ष द्यावं सगळ्यांनी. नाही आमच्या हा अपेक्षा. खरं तर ते त्यांना कळत नाही त्याला आम्ही तर काय करणार आहे. आपण सांगावं आणि त्याने ऐकावं हे आम्हाला पण पटत नाही. त्यांच्या पण मनाला काहीतरी वाटायला पाहिजे. आपण 5 वर्षांनी एकदा मतदानाला जातंय करतंय म्हणले आपल्या गल्लीतल्या लोकांना पण जरा कसं पाहिजे काय पाहिजे वातावरण ते बघायला पाहिजे. मुलं लहान खेळतात ते समाज मंदिर स्वच्छ करावं हे त्यांना पण जरा कळायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या आधीचे 4 दिवस सगळे आम्ही लेडीज बायका मुलं लहान मुलांनी सगळ्यांनी स्वच्छ केलं समाज मंदिर 2 दिवसात. इतकं समाज मंदिर ते घाण झालं. तिथं कचरा, दारूच्या बाटल्या, माव्याचं पुड्या, सिगरेटचं पाकिट असं सगळं टाकलेलं तिथं. ते सगळं आम्ही कचरा लोटून सगळं स्वच्छ करून सगळं जाऊन सगळं पाणी बिणी मारून सगळं एकसारखं स्वच्छ केलं. पण समाज मंदिर तुमचंच आहे, मग ते घाण करतोय कोण? करतात म्हणजे बाहेरचीच लोक येऊन तिथं बसतात, पोरं बसतात, बाहेरचीच बसतात. त्या ठिकाणी येतात. होय येतात, बसतात, घाण करतात. तुम्ही तक्रार केली नाही? केल्या भरपूर जणांच्यावर तक्रार केल्या पण त्यांनी काही लक्ष देत नाही. समाज मंदिर स्वच्छ करायला पाहिजे, व्यवस्थित करायला पाहिजे. निदान तिथं बांधकाम चांगलं झालं तरी जर रविवारी बुद्धवंदना तर घेता येईल. मुलांना बायकांना तिथं जाऊन बसता येईल. तिथं सुधारणा व्हायला पाहिजे. एकंदरीत आपण जयसिंगपूर या नगर परिषदेचा आढावा घेतला तर येथील अनेक समस्या आहेत ज्या अद्यापी तशाच आहेत. त्यामध्ये गटर असेल, पाणी असेल, आरोग्याच्या सुविधा असतील, या अद्यापी तशाच आहेत, त्या पूर्ण कराव्यात याच येथील लोकांच्या अपेक्षा आहेत. आणि येणारा उमेदवार हा सक्षम असावा. ते करण्यासाठी त्याची जी पॉवर कॅपॅबिलिटी पॉवर ही पूर्ण त्याकडे असावी असं त्यांचं मत आहे. महिलांनी आपल्यासोबत मतं मांडले आहेत. जी पाण्याची व्यवस्था असेल, जी गटर काढल्या जात आहेत ती स्वच्छ केली जात नाहीत. तसेच जे सार्वजनिक शौचालय आहेत ही देखील स्वच्छ केली नाही असं यातील ज्या महिला आहेत त्यांचं मत आहे. त्यामुळे प्रशासन या गोष्टीकडे लक्ष देऊन येणारा उमेदवार या गोष्टीकडे लक्ष देऊन ते पूर्ण करेल अशीच अपेक्षा या मतदारांनी आपल्याकडे व्यक्त केली आहे. लाईव्ह मराठीसाठी सलमान जमादार, कोल्हापूर. सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये 35 वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी. तब्बल 22,000हून अधिक यशस्वी विद्यार्थी, इयत्ता 8वी ते 12वीसाठी विशेष तयारी वर्ग, स्वतंत्र अभ्यासिका, अनुभवी शिक्षक, मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय. प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी, बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मोबाईल क्रमांक 915866 8989 आणि 9960 888833.